जीवनसत्व असतं ह्याच्यात, म्हणून हे साला काय वरच्या काढायच्या नाहीत. तर हे वरच्या साला काढलं शेंगा करून खाल्लं काहीच उपयोग नाही त्याचा. का तर हे जी शेंगा आहे आपली, तर हे जी साल आहे वरची, तर ह्या सालात जीवनसत्व असते. तर हे खायला शरीराला खूप छान आणि अटॅकला पण प्रमाणात आणि ते अटॅक येत नाही ह्याच्यापासून. तर ही शेंग जरूर खायची किंवा कडधान्य खायचं. तर मी आज बनवत आहे शेवग्या शेंगाची भाजी. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता आज मी एवढ्या शेंगा कट केलेल्या आहेत. ही 2 माणसाची भाजी. 2 माणसांना खूप झाली ही भाजी. तर ही मी चहा शिजवून ठेवलेल्या बघू शकता. चहा प्यायला कोणाकोणाला चहा प्यायला आवडतं सकाळ सकाळ चहा प्यायला. मी पण आता चहा पित आहे. चला आता मी शेंगा ह्याच्यात टाकून घेत आहे. कढई घेतलेली नॉनस्टिकची, त्या कढईमध्ये टाकून घेत आहे. का तर मला धुवून घ्यायच्या त्या शेंगा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या त्या, आणि स्वच्छ धुवून तेलात फ्राय करायला टाकायच्या त्या. बघू शकता शेंगा धुवायला मी पाणी घेतलेलं आहे. गावरान शेंग कशामुळे ओळखायची तुम्हाला सांगते. ही शेंग जर काळी असेल तरच आपण गावरान शेंग म्हणू शकतो. ही शेंग जर पिवळी असेल तर गावरान शेंग नाही आहे. तर ही गावरान शेंग आहे, म्हणजे गावची शेंग आहे. तर मी हे आणलेली आहे. कोणाकोणाला शेंगाची भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता मी शेंगाची भाजी करत आहे आज. तर 2 पाण्याने धुवून झालेली आपली शेंगा. हे तर मी शेगडी चालू करून काय केलेलं आहे, शेगडीवरती शेंगा केल्या तिथे चहा शिजलेला आहे. आता मी चहा पिऊन घेत आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. तर इथे मी शेंगा टाकलेल्या आहेत कढईमध्ये. हे पाणी जळून द्यायचं आपल्याला. नंतर ह्याच्यात तेल मीठ वगैरे वरून टाकायचं आहे. पाणी तर जळून झालेलंच आहे बघा. कढई सुकी झालेली. तर त्यामध्ये काय करायचं आहे, 2 पळ्या तेल टाकून द्यायचं. त्यावरती आपल्याला मीठ चमच टाकायचं. थोडंच टाकायचं. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला शेंगा शिजवून द्यायच्या आहेत. तोपर्यंत मी चहा पित आहे. ते झाकण ठेवायसारखं 2 ते 3 मिनटं शेंगा शिजोपर्यंत. मग वरून त्याला परत तेल मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. चला साधी आणि सोपी झटपट शेवग्या शेंगाची भाजी बनवायची आपल्याला. तर आता ह्यामध्ये मी काय करत आहे, थोडंसं पाणी, तर त्यामध्ये मिरची पावडर टाकून घेत आहे. बघू शकता एक घाटी मसाला. त्यामध्ये कूट पण टाकून घ्यायचा आपल्याला शेंगदाण्याचा, आणि शेगडी फुल ठेवायची. चला पाणी टाकून घेत आहे थोडंसं. ह्याच्यावर आता थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्याला, 2 ते 4 मिनटं. आणि झाली आपली शेवगे शेंगाची भाजी. ह्याला आरं उतरूपर्यंत फक्त शिजवून घ्यायची असते. तर व्हिडिओ मी इथंच खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय सर्वांना.